नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव, सराई, रायपूर, ढसाळवाडी या भागात काल दुपारी 3च्या सुमारास सलग 1 तास जोरदार पाऊस पडला. ढगफुटी सदृश या पावसामुळे सैलानी येथे अनेक दुकानात आणि घरात पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालं, तसेच शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे. आज 19/8/2024 रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी सैलानी बाबा येथे होती. तितक्यात 2:45 वाजता जोरदार पाऊस झाला. एक ढगफुटीसारखा पाऊस झाला. 3:45 ते 4:45 पर्यंत 1 तास पाऊस चालला आणि या पावसामुळे इतका पाणी झाला की दगा परिसरापासून कमीत कमी 1 फूट ते 2 फूट पाणी वाहत होता आणि नाला फुल भरून जात होते आणि नाल्याखेडी जितके शेती आहे पूर्ण शेतात एक पाणीचे वातावरण झाले असते. एक पाणी समजावं की एक धरण तयार झाला होता. भरपूर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याचा सर्वे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि सैलानी बाबा दर्ग्यात मेन रस्ता जे सिमेंट रोड आहे तिथे एक लाईनची डीपी आहे. त्या डीपी खालून बी पाणी वाहत होता. त्याच्यावर लक्ष देऊन त्या डीपीचा बी बंदोबस्त करण्यात यावा व ते डीपीची जागा बदलण्यात यावी, कारण पुढे चालून याचा काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात मोठा फटका तुम्हाला विधानसभेला बसणार असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्याचबरोबर तुम्ही भुजबळ यांचं का ऐकता, मराठ्यांचं का ऐकत नाही, तुम्ही कबूल करूनही मराठ्यांना नोकऱ्या का दिल्या नाही त्याचा सवाल त्यांनी यावेळी केलाय. तसेच मी मराठ्यांचं काम करत असल्यानं माझ्यावर SIT नेमली, आमच्यावर लाठीचार्ज करण्याचा जातीयवादी अधिकाऱ्यांना बढत्या का दिल्या. फडणवीस, तुम्ही कोणत्या मस्तीत आहात का, माझ्या विरोधात दरेकर, विखे, नारायण राणे, बोंडे हे नेते बोलायला का तयार नाहीत, हे नेते मराठ्यांचं काय वाईट करणार आहे असंही ते यावेळी म्हणाले. त्यांनी राजीनाम्याची 2दा भाषा केली आत्तापर्यंत. याचाच अर्थ असा वाटतो की 100% याच्यामध्ये दोषच त्यांचा, कारण त्यांनी 2दा ही भाषा वापरली. एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली, आताही वापरली. परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत, तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची. हे शेवटी करते तुम्ही त्या राज्यातली. तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईन किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळच विनंतीची, सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही. करते तुम्ही या राज्याची. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलं हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार. तुम्ही काही म्हणले तरी पण तुम्हाला मराठा आणि कुणबी एखादी 83 क्रमांकाला OBCच्या यादीत तुम्हाला हे नाकारून नाही चालणार. हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज 12 महिने झाले सापडत नाही, उद्या 29 तारखेला 12 महिने होईल. फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकारून कसं चालणार आहे. ठीक आहे, तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या 1 लाखापेक्षा जास्त अंदाजे केसेस पोरांवरती केल्यात खोट्या, काही कारणं नसताना. काल परवा माझ्यावर 3 केल्या. कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं. मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो, ती गुन्हा दाखल केलेला माझ्यावर. आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवराईतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला. मग कुठून जायचं हे कसं का ना करणार तुम्ही. बरं, त्याचा फिर्यादी अगोदर वेगळा पोलीस होता किंवा PSI होता अगोदर. फडणवीस साहेब
तुम्हाला सांगतोय मी, अगोदर वेगळा होता. अचानक 2-4 दिवसात मराठ्याच्या PSIची सही घेतली त्याच्यावर, म्हणजे फिर्यादी त्याला केलं. हे कळतं पालकमंत्री काय करताय, देवेंद्र फडणवीस काय करतायत. माझी सरळ सरळ भावना आहे. त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं गॅजेट सापडत नाही का? तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का? तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का? मराठा आणि कुणबी एकच, याचे किती पुरावे द्यायचे? नाही, हे तुम्हाला 6-7 मुद्दे सांगितले फडणवीस साहेब. तुम्हाला विनंतीनं आणखीन सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही ना, आम्हाला गरज नाही का राजकारणाची, की महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू. जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या. तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना, त्याचे कारणं तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे. की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही, आमच्यावरती हल्ले केले तेही वाढून ठेवलं आहे तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही. आता पुढचं सांगतो तुम्हाला, या 6-7 गोष्टी सांगितल्या. का बरं नोंदी शोधलेल्या आहेत? का बरं प्रमाणपत्र द्यायचं बंद आहेत फडणवीस साहेब? का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून? द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर. फडणवीस साहेब, मला आणखीन हे तुम्हाला 8वा प्रश्न विचारतो, याचं उत्तर द्या. आम्ही ECBC आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं EWS आरक्षण घातलं. का तुमचा दोष नाही का? तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाही? तुम्ही कसं काय ना करू शकता हे? बरं, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही 6 महिन्याची मुदत वाढल्या, तुम्ही फक्त ECBCला दिली व्हॅलिडिटीला, कुणबीला का नाही दिली? म्हणजे तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर 6 महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता. आणि आयुष्याचा प्रश्न इथं आमच्या लेकराच्या त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का व्हॅलिडिटी देत नाहीत? तुम्ही 3 ऑप्शन ठेवा, सांगितलं का नाही तुम्हाला? EWS ठेवा, ECBC ठेवा आणि कुणबी पण ठेवा. विद्यार्थ्याला जी एक घ्यायचं ती घेईल, त्याने तर घेता येणार नाही, ते चांगल्याला कळतंय. तुम्ही का वाटोळं करताय पोरांचं? तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले? गैरसमज कसं काय पसरले? यातलं काय खोटं आहे? आम्ही बोलतोय ते काय चुके? तुम्हाला जो पश्चाताप आला ना, हे पश्चातापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही. मी राजकीय शब्द बोलत नाही, तुम्हाला हात जोडून सांगतो. चला, हे शब्दच मी कोणाला वापरीत नाही. तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटोळं होईल ते पावलं या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका. तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं. छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली. तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावलेत फडणवीस साहेब, तुम्ही स्वतः. या छगन भुजबळला तुम्ही OBCचे नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब, कसं ना करता तुम्ही? मी हात जोडून विनंती म्हणतोय तुम्हाला, तुम्ही हे कारणं केलेत. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही मराठी अंगावर घेऊ नका, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडणवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं. मी हे तुमच्यासाठी आज महत्त्वाचं बोलतोय. तुम्ही ही दिलेली बाईट, ही प्रेस पूर्ण ऐकाच. तुम्ही शहाणे असाल तर. तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मी आणि माझ्या समाजाला, मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो. पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून नाही येऊन देणार तुम्हाला. मी हे ठासून सांगतो. कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत. माझ्या समाजाचे लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत. MPSC आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही 25ला एकत्र घेतलेत. झालं वाटलं त्या लेकरांचं. कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी? तुम्हाला वेगळं करता येत नाही. तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते, ॲडमिशन होते, त्या टायमाला लाडकी बहीण आणली. आमचा लाडकी बहिणीला विरोध नाही. त्या टायमाला सगळं सर्व्हर हँग झालं, ते सगळं नेट गेलं. झालं ना आमच्या पोराचं वाटलं? नाही प्रमाणपत्र निघाले. तुम्ही कमून जाणून घेत नाहीत आम्हाला. तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेताय नुसतं? असं सरकार असतं का? एकाची बाजी ऐकून घ्यायची, फक्त OBCची, मराठ्यांची ऐकून नाही घ्यायची. हे तुम्ही काय करायला लागलात? तुम्हाला ही पश्चातापाची वेळ आयुष्यात येणार नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब, मुद्दाम जास्तीचा बोलायला लागलोय मी तुम्हाला. गोरगरीब कष्टकरी महिलांना युवा सेनेकडून रक्षाबंधनाची अनोखी भेट देण्यात आली आहे. तर काल सर्वत्र रक्षाबंधनाचे औचित्य साधत आपल्या लाडक्या बहिणीसाठी भाऊ सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं वचन देत असताना, दुसरीकडे मात्र धुळे शहरातील कदमबांडे नगर परिसरामध्ये राहणाऱ्या कष्टकरी महिलांना युवा सेनेच्या माध्यमातून अनोखी भेट म्हणून काल मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रमिक कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी, ललित माळी, धनंजय पाटील यांच्यासह युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भगिनींचा आशीर्वाद सतत आमच्या सर्व शिवसैनिक भावंडांवर राहतो. आपलं एक परिवार आहे. या परिवारामध्ये जसं आता ज्येष्ठ शिवसैनिक आज रक्षाबंधनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनातर्फे आज कदम भांडेनगर नकाबारी परिसरामध्ये महिलांना या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त आम्ही श्रमिक आणि कष्टकरी महिलांना एक भेट द्यायची म्हणून आम्ही आज या ठिकाणी साड्या वाटप केलेल्या आहेत. चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे आणि याही पुढे युवा सेना शिवसेना धुळे जिल्ह्यातील श्रमिक आणि कष्टकरी महिलांसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल. आणि आजचा कार्यक्रम आमचे युवा सेनेचे पदाधिकारी धनंजय भाऊ पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केला होता आणि अशा पद्धतीने सर्व युवा सैनिक शिवसैनिक शहरातील जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये महिलांसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.